नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय BAMS सेकंड इयरच्या ब्ल्यूप्रिंट्स पाहतोय, त्याचं ॲनालिसिस करतोय. या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण चरक संहिता पाहणार आहोत. याचे आपल्याला पेपर एकच असतो, जो की 100 मार्काचा आपल्याला पेपर आहे थेअरीचा. तो आपल्याला कसा येतो, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की फर्स्ट टर्ममध्ये आपल्याला सूत्रस्थान होतं, चरक सूत्रस्थान. सेकंड टर्ममध्ये आपण शारीरिक स्थान होतं, त्यानंतर निदान स्थान होतं. थर्ड टर्ममध्ये तुम्हाला विमानस्थान आणि इंद्रिय स्थान आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर किती वेटेजला आहेत, कोणत्यावर एसक्यू येणार आहे, सूत्रस्थानावर किती एसक्यू, किती एलक्यू, इंद्रिय स्थानावर एसक्यू, एलक्यू आहे का, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. हा व्हिडिओ पाहत असताना फक्त पाहून होणार नाही आहे, तर तुम्हाला हा घेऊन पूर्ण लिहून काढावं लागणार आहे ब्ल्यूप्रिंट. तेव्हा तुम्हाला प्रत्येक चॅप्टर प्रिपेअर करताना कळेल की या चॅप्टरवरती एसक्यू येणार आहे का एलक्यू येणार आहे. जर तुम्हाला कळालं की या चॅप्टरवरती एसक्यू येणार आहे, तर तुम्ही फक्त त्या चॅप्टरमधले एसक्यू बाजूला करून त्याचा स्टडी करू शकता की या चॅप्टरमधून यावर एसक्यू येऊ शकतो, यावर एसक्यू येऊ शकतो. जर एलक्यू आहे म्हणून कळालं तर तुम्ही विचार करू शकता की या चॅप्टरवरती एलक्यू कसा येऊ शकतो, किंवा पूर्णचे पूर्ण चॅप्टर हा एलक्यूसाठी विचारला जाऊ शकतो का. हे सर्व आपल्या ब्ल्यूप्रिंट अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं. तर आपण येऊया आता ब्ल्यूप्रिंटकडे. ब्ल्यूप्रिंटचा पहिला एसक्यू चरक संहिता तुम्हाला सूत्रस्थानवरती आहे. पहिले दोन्ही एसक्यू तुम्हाला सूत्रस्थानवरती दिसून येतील. सूत्रस्थानमध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त सूत्रस्थान म्हणून चालत नाही. तुम्हाला लिहून घ्या. कशामुळे म्हटलं, जेव्हा तुम्ही सूत्रस्थान प्रिपेअर करायला घ्याल त्यामध्येही कोणत्या चॅप्टरवरती एसक्यू आहेत, ब्ल्यूप्रिंटमध्ये कोणत्या दिल्या, सिलेबसमध्ये कोणत्या दिले, हे सर्व ॲनालिसिस करून बसाल तेव्हा तुम्हाला खूप जास्त इझी जाईल. ठीक आहे. आता पहिला बघा, पहिला एसक्यू सूत्रस्थानामधील कोणकोणते चॅप्टर दिलेत. स्नेहाध्याय दिलाय, स्वेदाध्याय दिलाय, चिकित्सा प्राभृती अध्याय दिलाय, त्याच्यानंतर त्रिशोथी अध्याय दिलाय, क्रियत शिरसी अध्याय दिलाय, उपकल्पनीय अध्याय दिलाय, अष्टोदरीय अध्याय दिलेला आहे. म्हणजे चरक सूत्रस्थान 13, 14, 16, 18, 17, 15, 19 हे सर्व तुम्हाला एसक्यू नंबर 1 साठी दिलेले आहेत. त्यानंतर काय मित्रांनो, चरक सूत्रस्थानात दिलाच आहे दुसरा पण एसक्यू. सूत्रस्थान तुम्हाला खूप सारे चॅप्टर आहेत, त्यापैकीच आता चरक सूत्रस्थान 28, 26, 25, 22, 23, 24, 21, 30, 29 आणि 17 हे सर्व चॅप्टर्स तुम्हाला येणार आहेत या एसक्यू नंबर 2 साठी विचारले जाऊ शकतात. हे सर्व चॅप्टरचे तुम्हाला नावही पाठ करायचे आहेत, कारण वायवामध्ये तुम्हाला जर चॅप्टरची नावच नाही आली तर म्हणजे सगळ्यात बेसिक क्वेश्चन तुम्हाला या नावांचा होऊ शकतो. ठीक आहे. त्याचे नाव पाहूया चॅप्टरचे. पहिला आहे चरक सूत्रस्थान 28 विविध शीत पितीय अध्याय, त्याच्यानंतर चरक सूत्रस्थान 26 आत्रेय भद्रकपीय अध्याय, त्याच्यानंतर यज्ञपुरुषीय अध्याय, त्याच्यानंतर लंघन बृहणीय अध्याय, संतर्पणीय अध्याय, विविध शोणितीय अध्याय, अष्टनिंदितीय पुरुष. यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन एसक्यू राहू शकतो. त्याच्यानंतर अर्थदर्श महामूलीय, दशप्राणायतन, अन्नपानविधी अध्याय हे सर्व तुम्हाला सूत्रस्थानातील आहेत आणि 2 एसक्यू यावरती आहेत. पुन्हा एलक्यू वगैरे आहेत का ते पाहू आपण आणि नंतर अनालिसिस करूया. सूत्रस्थानावर फक्त एसक्यू आहे का एलक्यू आहे, एक एसक्यू आहे का एक एलक्यू आहे, आपण शेवटी अनालिसिस करू. त्यानंतर आता पाहूया चरक निदानस्थान मित्रांनो. चरक निदानस्थानमधील एसक्यू 3 नंबरमध्ये तुम्हाला राहणार आहे. 3 नंबरला निदानस्थानातील कोणकोणते चॅप्टर. निदानस्थान 4 प्रमेह निदान, कुष्ठ निदान, गुल्म निदान, त्यानंतर अपस्मार निदान, रक्तपित्त निदान, शोष निदान, ज्वर निदान आणि उन्माद निदान हे सर्व आहेत. यामध्ये तुम्हाला जेव्हा अभ्यास करताना कळेल की यावरती एसक्यू आणि एलक्यू आहे, तर कोणत्या चॅप्टरवर फक्त एसक्यू येणार आणि कोणत्या चॅप्टरवर फक्त एलक्यू तुम्हाला लिहून घेतल्यानंतर कळेल. ठीक आहे. आता चौथा एसक्यू कशा येणार आहे, विमानवर. तिसरा आपल्याला निदानवर आहे. निदानचे जवळपास सगळे चॅप्टर दिले त्यांनी 8 त्याच्यानंतर चौथा आता एसक्यू तुम्हाला विमानस्थानवरती. विमानस्थानाचे तुम्हाला किती चॅप्टर दिले एसक्यू साठी. एसक्यू साठी म्हणजे सिलेबसमध्ये तुम्हाला जेव्हा कोणत्या चॅप्टरवरती एसक्यू येईल की त्यावर तिथे वेगळं दिलेलं असू शकतं आणि ब्ल्यूप्रिंटमध्ये कदाचित वेगळं दिलेलं असू शकतं, कारण इथे काही स्पेसिफिक गोष्टी काढून त्यांनी दिलेल्या असतात. ठीक आहे. तर आता विमानस्थानावरती तुम्हाला 2 एसक्यू सापडत आहेत, जसं की सूत्रस्थानावरती तुम्हाला 2 सापडले. विमानस्थान 4, 2, 3, 1 हे पहिले 4ही विमानस्थानाचे चॅप्टर इथे तुम्हाला एसक्यू नंबर 4 मध्ये दिसणार आहेत. ठीक आहे. काय काय येतं, त्रिविध रोग विशेष विज्ञानीय, त्रिविध कुक्षीय, जनपद ध्वंस आणि रस विमान हे सर्व विमान मध्ये तुम्हाला मिळणार आहे. पहिले 4ही एसक्यू नंबर 4 साठी. त्याच्यानंतर आता येऊया एसक्यू नंबर 5 कडे. एसक्यू नंबर 5 कडे तुम्हाला काय ना 5, 6, 7, 8 हे म्हणजे पहिले 4 विमानस्थानावरती 1 एसक्यू, दुसऱ्या 4 विमानस्थानावरती 1 एसक्यू असं तुम्हाला दिसणार आहे. रोग भिषिकजितीय अध्याय, रोगानिक विमान, त्याच्यानंतर स्त्रोत विमान, व्याधितरोपीय विमान हे तुम्हाला 2 एसक्यू साठी दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता येऊया आपण 6व्या एसक्यू कडे. आता 6वा आणि 7वा तुम्हाला आहे शारीर स्थानावरती एसक्यू आहे. बघा, सूत्रस्थानावरती 2 एसक्यू होते,
त्याच्यानंतर विमान स्थानावरती 2 ACQ होते आणि आता शारीर स्थानावरती सुद्धा 2 ACQ आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण एक ACQ कशावर पाहिला होता, निदानवरती, आणि शेवटी एक इंद्रियवरती आहे, असं क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. आता शारीर स्थानामधले पहिला जो गट्टा आहे 4चा, तो कशाचा दिला त्यांनी, 1 2 3 4, म्हणजे पहिले 4 शारीर स्थानचे जे चॅप्टर आहे त्या 4वरती फक्त एक ACQ येईल. 4मध्ये मिळून कोणताही येऊ शकतो. मग त्याच्यामधले चॅप्टर कोणते मित्रांनो, कथिता पुरुषीय अध्याय, त्याच्यानंतर अतुल्य गोत्रीय अध्याय, महती गर्भवक्रांती अध्याय, त्याच्यानंतर खुडिक गर्भवक्रांती अध्याय, हे आपल्याला शारीर स्थानच्या पहिल्या 4च्या गुच्छात येऊ शकतं. 7वा ACQ आपल्याला दुसरा 4चा गट्टा, काय काय त्याच्यामध्ये 6 7 8, 5 6 7 8 या चॅप्टरमधील तुम्हाला एक ACQ दिसून येईल. कोणकोणते चॅप्टर आहेत ते मित्रांनो, 5वा पुरुष विषय शारीर, त्याच्यानंतर आपला शरीर विषय अध्याय, त्याच्यानंतर आपल्याला शरीर संख्या अध्याय आणि जातीसूत्रीय अध्याय, हे तुम्हाला दुसऱ्या गुच्छामध्ये दिसून येईल शारीर स्थानाच्या. त्याचप्रमाणे आता 8व्या ACQ मध्ये पाहूया आपण काय काय होऊ शकतो. 8व्या स्थानामध्ये इंद्रिय स्थान आहेत. इंद्रिय स्थानाचे पण कोणकोणते चॅप्टर हे इथं स्पेसिफिकली दिलेलं आहे. त्यापैकी तुम्हाला अनुज्योती अध्याय, वर्णस्वरीय अध्याय. आता तुम्ही फर्स्ट टाइम हे पाहत असेल तर तुम्हाला कदाचित अवघड जाऊ शकतं, परंतु तुम्ही जेव्हा स्पेसिफिकली चॅप्टर प्रिपेअर करायचा तेव्हा तुम्हाला कळेल की या चॅप्टरवरती ACQ आहे, LQ आहे, कसा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर 7वा इंद्रिय स्थान पन्नस्वरीय इंद्रिय, त्याच्यानंतर सद्योमरणीय इंद्रिय, गोमयचूर्णीय इंद्रिय, त्याच्यानंतर पूर्वरूपीय इंद्रिय, हे सर्व आपल्याला चॅप्टर मिळणार आहेत 8व्या ACQ साठी. त्यामुळे स्पेसिफिकली तुम्हाला अभ्यास करायचा. आता ACQ मध्ये तुम्हाला काय काय कळलं की 2 ACQ तुम्हाला चरक शारीर स्थानवरती आहेत, 2 ACQ तुम्हाला विमान स्थानवरती आहेत, 2 ACQ तुम्हाला शारीर स्थानवरती आहेत, आणि एक ACQ कशावर आहे, एक निदानवरती, एक इंद्रियवरती, असे तुम्हाला 8 ACQचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आता LQ कडे येऊया. LQ कशावर दिला, पहिला LQ आणि दुसरा LQ हा तुम्हाला शारीर स्थानावरतीच दिलेला आहे. बघितलं, शारीर स्थान तुम्हाला किती महत्त्वाचं झालं. शारीर स्थानावरती 2 ACQ ही झाले, 2 LQ ही झाली, म्हणजे किती मार्क होता मित्रांनो, 2 LQचे 20, 2 ACQचे 10, असं 30 मार्काला तुम्हाला शारीर स्थान मिळून जाईल. आणि MCQचं वेटेज असेल तर तेही वेगळं असू शकतं. ठीक आहे. चरक सूत्रस्थान यामध्ये स्नेहाध्याय, स्वेदाध्याय, चिकित्सा प्रवृत्ती अध्याय, त्रिशोथी अध्याय, क्रियत शिरसी अध्याय आणि उपकल्पनीय अध्याय या चॅप्टर्सपैकी तुम्हाला पहिला LQ राहणार आहे. त्यामुळे हे चॅप्टर LQच्या दृष्टीने अभ्यास करायचे. त्यानंतर आणखी आता आपण हे अध्यायाचे नाव वाचलेले आहेत, त्यामुळे फक्त आता सूत्रस्थान वाचतो. चरक सूत्रस्थान 28, 26, 25, 22, 23, 24, 21 आणि 30 हे सर्व आपल्याला LQ नंबर 2 साठी विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आता चरक निदान स्थान. चरक निदान स्थानावरती ACQ किती होते मित्रांनो, तर एक ACQ आपल्याला निदान स्थानावरती सांगितलं आहे. म्हणजेच एक ACQ आणि एक LQ तुम्हाला या चरक निदान स्थानावरती आहे. ACQ म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चन, LQ म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन. चरक निदान स्थानावरती तुम्हाला प्रमेय LQ साठी विचारलं जाऊ शकतो. खूप जास्त इम्पॉर्टंट, त्याचे प्रकार इम्पॉर्टंट. कुष्ठाचे महाकुष्ठ, शूद्रकुष्ठ, त्याच्यानंतर आपस्मार, रक्तपित्त, शोष, ज्वर, उन्माद, सगळे तुम्हाला LQच्या दृष्टीने अभ्यास करावाच लागणार आहे. त्यानंतर आता येऊया आपण शेवटच्या LQ वरती, 4थ्या LQ वरती. चरक विमानस्थान मित्रांनो. विमानस्थानवरती ACQ किती होते मित्रांनो, तर 2 ACQ होते आपल्याला आणि एक हा LQ होता. म्हणजे आपल्याला किती वेटेज झालं त्यांचं 10 आणि हे 10, म्हणजे 20 मार्काचं वेटेज आपल्याला थेअरीमध्ये झालं. MCQ मध्ये वेगळं असू शकतं. चरक विमानस्थानमधील तुम्हाला 4था चरक विमानस्थान 4 2 8 6 3 5 7 1 हे सर्व तुम्हाला यामध्ये राहणार आहे. या 8 चॅप्टरवरती तुम्हाला LQ विचारलं जाऊ शकतो कोणत्याही वरती. ठीक आहे. आता मेन ॲनालिसिस आपलं काय काय झालं यामध्ये, की आपण सूत्रस्थानावरती 2 ACQ 2 LQ, त्याच्यानंतर विमानस्थानावरती 2 ACQ आणि 1 LQ, निदानवरती 1 ACQ 1 LQ, आणि शारीर स्थानावरती LQ नाही आहे, शारीर स्थानावरती 2 ACQ येणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने अभ्यास करा. जेव्हा तुम्ही शारीर स्थान अभ्यासाला घ्याल तेव्हा त्यामध्येही कोणकोणत्या चॅप्टरवरती ACQ पाहायचं, किंवा तुम्ही जेव्हा निदान स्थान वाचायला घ्याल ना तर तुम्हाला कळून जाईल की निदान स्थानावरती कोणकोणत्यावर ACQ कोणत्यावर LQ नाही आहे. तर बघा इथे विचार करा, इथे 1 2, इथे तिसरा अध्याय नाही आहे, तिसऱ्या अध्यायावरती तुम्हाला इथे LQ नाही आहे निदान स्थानामध्ये. तिसरा अध्याय कोणता आहे, तिसरा अध्याय आपल्याला मिळेल गुल्म. या गुल्मवरती LQ नाही आहे, फक्त ACQ येणार आहे. नो LQ असं तुम्हाला जेव्हा तुम्ही लिहून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल स्पेसिफिकली चॅप्टर टार्गेट करताना. ठीक आहे. ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू.